नमस्कार मंडळी, कथा समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राघव जान्हवी भाग 3. राघव त्याच्या केबिनमध्ये बसून बातम्या पाहत असतो. त्याच्या ओठांवर एक शैतानी हास्य असते. मग तो राकेशकडे पाहतो आणि म्हणतो की मी तुला काम दिले होते. ते ऐकल्यावर राकेशही ओठांवर तसेच हसू घेऊन राघवला म्हणतो, मित्रा, तू मला काहीतरी करायला सांगशील आणि ते होणार नाही असे कधी होईल का? आता काहीच वेळात तुला एक फोन येईल. राकेशने असे म्हणताच राघवचा फोन वाजू लागला. राघव त्याच्या फोनकडे पाहून तिरकस स्माईल देतो आणि तो कॉल उचलतो. राघवने फोन उचलताच तिथून एका माणसाचा आवाज येतो. तो बोलत असतो, बॉस, लवकरात लवकर तुमचा ईमेल तपासा. राघव त्याचा लॅपटॉप घेतो आणि त्याचा ईमेल चेक करतो. तो ईमेल पाहताच त्याच्या ओठांवर हसू उमटते. मग तो त्याच्या माणसाशी बोलतो, छान काम नितीन. त्यानंतर कॉल कट करतो आणि तो डोळे मिटून खुर्चीवर डोकं टेकवतो. यावेळी त्याच्या डोळ्यासमोर त्याच दुःखद आठवणी येऊ लागतात. त्यामुळे त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात. कपूर कुटुंबाच्या बंगल्यात मनोहर कपूर हॉलमध्ये बसून बातम्या पाहत असतात. त्यांच्या डोळ्यात तिरस्कार असतो, कारण त्यांना माहीत होते की हे फक्त राघवच करू शकतो. त्यांना राघवची काळजी वाटत होती, कारण त्यांना माहीत होते की या बातमीमध्ये राघवचा हात असला तरी यावेळी सर्वात जास्त दुःखी राघवच असेल. भूतकाळाची सावली पुन्हा एकदा त्याच्यावर येत होती आणि ही सावली कुणास ठाऊक किती लोकांचा जीव घेईल. त्यांना वाटत नव्हते की राघवला पुन्हा एकदा अशा आठवणींचा सामना करावा लागावा आणि ना त्याच्या भूतकाळाची पाने पुन्हा एकदा राघवसमोर उघडावीत. पण आता राघव परत आला होता त्याचा बदला घेण्यासाठी. त्याच्या भूतकाळातील सर्व पाने त्याच्यासमोर पुन्हा एकदा उघडू लागली होती. त्यामुळेच त्यांना राघवची पुन्हा पुन्हा काळजी वाटत होती. मग ते त्यांचा फोन उचलतात आणि राघवला कॉल करून कसा आहेस विचारतात. त्यावर राघव म्हणतो, दादाजी, माझी काळजी करू नका, मी एकदम ठीक आहे. आजोबा त्याला काहीतरी म्हणतात. मग तो फोन बंद करतो. वास्तविक राघवने पाहिलेली बातमी आणि मनोहर कपूरने पाहिलेली बातमी सारखीच होती. हे सिंग कुटुंबातील मोठ्या नातवाबद्दल होते आणि हे प्रत्येक वृत्तवाहिनीवर सांगितले जात होते. सिंग कुटुंबातील मोठा नातू काल रात्री नाईट क्लबमध्ये मुलींसोबत दिसला होता आणि दुसऱ्या बाजूला काही मुलींवर बळजबरी आणि बलात्कार होताना दाखवण्यात आले होते. हा सिंग कुटुंबाला मोठा धक्का होता. या बातमीने त्यांची प्रतिष्ठा खूप दुखावली गेली होती. राघव डोळे मिटून ऑफिसमध्ये बसला होता. त्यामुळे राघवचा मूड सुधारण्यासाठी राकेश राघवला सांगतो की मित्रा, मी आज तुझ्यासाठी न्यू असिस्टंटची अपॉइंटमेंट घेतली आहे. मी हे सांगायला विसरलो. राघवने राकेशची म्हणणे ऐकताच तो मुलगी आहे का मुलगा आहे असे विचारतो आणि राकेश उत्तर देतो, यार, तू नेहमी मुलींवरच का केंद्रित असतोस? मग राघव त्याला बघतो आणि टेडी स्माईल देतो. त्यानंतर राकेश म्हणतो की ती मुलगी आहे, ती एक अतिशय निरागस मुलगी आहे, त्यामुळे तिच्याबाबत काहीही करू नको. त्याचे बोलणे ऐकताच राघव धक्का बसल्याचे नाटक करतो आणि निरागस असतो आणि राकेशला म्हणतो, तुला खरंच वाटतंय की मी मुलींसोबत काही करतो? त्या स्वतःच राघव सिंगकडे येतात. राघव आणि राकेश बोलत असताना राघवच्या केबिनचा दरवाजा ठोठावला. दोघांच्याही कानात एका मुलीचा खूप गोड आवाज येतो. मी आत येऊ का सर? राघवला हा आवाज ऐकताच धक्काच बसला. पण तो आत ये म्हणतो. ती मुलगी आत येते आणि तिला राघव समोर दिसतो. ती जोरात ओरडते, तर राघवही तिला पाहून हसायला लागतो. ही मुलगी कोण आहे हे आता तुम्हाला समजले असेल. होय, ही मुलगी दुसरी कुणी नसून जान्हवी आहे. जान्हवीला अभ्यासासोबत पार्ट टाइम जॉब करायचा होता. तिने राघवच्या कंपनीत अर्ज केला, पण तिला माहीत नव्हते की राघव या कंपनीचा मालक असेल. राघवला पाहून जान्हवी मनात म्हणाली, अरे देवा, मी कुठे अडकले? आता हा बागड बिल्ला मला सोडणार नाही. तो सकाळसाठी नक्कीच माझ्याकडून बदला घेईल. मला इथेच जॉब मिळायचा होता का? तिच्या चेहऱ्यावरचे भाव खराब झालेले पाहून राघव हसतो. मग तो राकेशला जाण्याचा इशारा करतो. राकेश तिला पाहून निघून जातो आणि राघव खुर्चीवरून उभा राहतो. राघव हळूहळू जान्हवीकडे चालू लागतो आणि मनातल्या मनात बोलतो, आता ही रानटी मांजर माझ्यापासून स्वतःला कसे वाचवणार? आता मी तुला सांगतो की जबरदस्ती किस कशाला म्हणतात. राघव जान्हवीच्या जवळ जात असताना जान्हवीला श्वास घेण्यास त्रास होत होता, कारण आता ती राघवला घाबरत होती. ती तिची पावले मागे टाकू लागते. हळूहळू जणू मागे जात आहे. राघव तिच्याकडे सरकतो. ती आता तिच्या जागेवर उभी राहते, कारण तिच्या मागे केबिनचा दरवाजा होता. तिला बाहेरही जाता येत नव्हते. ती दार उघडून केबिनच्या बाहेर जाण्यापूर्वीच राघव तिच्या दोन्ही बाजूंना हात ठेवतो आणि हसायला लागतो. क्षणभर जान्हवी त्याच्या हसण्यात हरवून गेली. पण जेव्हा राघवचा आवाज तिच्या कानापर्यंत पोहोचतो
जो तिच्याशी डोळे बारीक करून बोलत होता. काय मग चालाक लोंबडी, काय म्हणत होती सकाळी? मी तुला जबरदस्तीने किस केले? राघवच्या तोंडून स्वतःसाठी लोंबडी ऐकून जान्हवीला राग येतो आणि ती डोळे विस्फारून राघवला म्हणते, बागड बिल्ल्या, तू मला लोंबडी म्हटलास आणि तू काय आहेस बागड बिल्ला? जान्हवीचा चेहरा रागाने लाल झालेला पाहून राघवला मजा येत होती. तो हळूच आपले ओठ जान्हवीच्या चेहऱ्याकडे नेऊ लागला. जान्हवी पुढे काही बोलणार होती, पण ते फक्त तिच्या तोंडातच राहते, कारण राघवचे ओठ अगदी जान्हवीच्या चेहऱ्यासमोर होते. जेव्हा राघवचे ओठ जान्हवीच्या ओठांसमोर असतात तेव्हा जान्हवीला वाटते राघव तिला किस करणार आहे. त्यामुळे जान्हवीचे डोळे खूप मोठे होतात. तिचे हृदय धगधग करायला लागते. तिला पाहून राघव हसायला लागतो, कारण त्याला समजते की जान्हवी काय विचार करत आहे. म्हणून तिला आणखी चिडवण्यासाठी तो हळूच तिच्या ओठांजवळून त्याचे ओठ नेत तिच्या गालाला कानाजवळ स्पर्श करतो आणि तिच्याशी बोलतो, मिस वर्मा, तुला नाही वाटत आता तुझी असिस्टंटची नोकरी सुरू करावी? जा तुझे काम कर. आणि मग तिच्या कानावर किस करून तिच्या कानाच्या पाळीला दाताने हलकेसे चावतो. जेव्हा राघव असे करतो तेव्हा जान्हवी जागीच गोठते आणि जेव्हा तिला शुद्ध येते तेव्हा ती राघवला जोरात ढकलते. त्यामुळे राघव तिच्यापासून एक पाऊल मागे घेतो. तो जान्हवीकडे बघतो आणि हसतो. जान्हवीचा चेहरा रागाने आणि लाजेने लाल झालेला पाहून त्याला मज्जा येत होती. जान्हवी तिच्या कानावर आणि गालांवर हात ठेवते आणि राघवला म्हणते, निर्लज्ज माणूस, मुलीला तिच्या परवानगीशिवाय स्पर्श करताना लाज वाटत नाही का? आणि ती डोळे रोखून राघवकडे पाहू लागली. मग राघव पण जान्हवीला म्हणतो, काल माझे किस घेताना तुला लाज वाटली नाही? दुसरीकडे एका मोठ्या वाड्याच्या हॉलमध्ये 5 लोक बसले होते आणि एक मुलगा त्यांच्यासमोर मान झुकून उभा होता. त्यापैकी एक म्हातारा होता, ज्याचे वय साधारण 70 ते 80 वर्ष असेल. तो त्या मुलाला ओरडतो, तुला लाज वाटत नाही? तुझ्यामुळे आज आमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा बनायला लागली आहे. तुझ्यामुळे आपल्या पार्टनरनी त्यांचे शेअर्स काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आज आपल्या कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे आणि तू इथे मज्जा करत आहेस. तुझ्यासारख्या नालायक माणसामुळे आमच्या कंपनीची इतक्या वर्षात कमावलेली मेहनत वाया गेली. त्या म्हाताऱ्यासमोर बोलायची कुणाची हिंमत नव्हती. त्यामुळे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासमोर मान खाली घालून बसले होते. मग त्या म्हाताऱ्या माणसाची बायको त्या माणसाला थांबवत सांगते, पुरे झाले. लहान आहे तो, लहान मुलांची कामं नाही करणार तर काय करेल? तुमच्यामुळे मी आधीच माझं एक नातवंड गमावले आहे. आता मला दुसरा आणि तिसरा गमवायचा नाही. म्हातारा आपल्या बायकोकडे रागाने पाहतो आणि म्हणतो, खबरदार पुन्हा त्याच्याबद्दल बोलली तर तो आपल्या सिंग कुटुंबात कधीच परत येणार नाही. असं म्हणत तो त्याच्या खोलीत जातो. आता हे कुटुंब कोण आहे हे तुम्हा सर्वांना माहीत असेलच. होय, हे राघवचे कुटुंब, सिंग कुटुंब. राघवची आजी, आजोबा, वडील, काका आणि समोर उभा असलेला तो मुलगा. तो दुसरा कोणी नसून राघवचा सावत्र भाऊ होता, ज्याच्यामुळे राघवसोबत खूप काही झाले होते. 7 वर्षांपूर्वीचा जो एक सस्पेन्स आहे तो तुम्हाला नंतर कळेल. तर इकडे जान्हवी आणि राघव अजूनही एकमेकांकडे बघत असतात. जान्हवी नाक मुरडते आणि राघवला सांगते की ती काही काम करणार नाही. ती म्हणते, मला इथे कोणतीही नोकरी करायची नाही. जेव्हा आता मला माहीत झाले आहे की तुम्ही या ऑफिसचे बॉस आहात. जान्हवीचे बोलणे ऐकून तो हसला आणि मोठ्या ॲटिट्यूडने तो जाऊन त्याच्या खुर्चीवर बसतो आणि जान्हवीला म्हणतो, मिस आराध्या, तुम्ही माझ्या कंपनीशी करार केला आहे, हे विसरलात? जान्हवीचे डोळे मोठे झाले आणि तिचे तोंड उघडे राहिले. ती राघवकडे पाहत म्हणाली, मी कोणत्याही करारावर सही केली नाही. राघव काही पेपर काढतो आणि जान्हवीला दाखवतो. पेपर्स बघून जान्हवीचे डोळेच मोठे झाले. ती राघवकडे रोखून पाहते आणि म्हणते की तू हे सर्व फसवेगिरीने केले आहे. राघव म्हणतो की तू माझी असिस्टंट बनणार आहेस हे मलाही माहीत नव्हते आणि आता बनली आहेस तर आपले काम नीट कर. नंतर जान्हवीशी मोठ्या ॲटिट्यूडने हसत बोलतो, जा मला ब्लॅक कॉफी घेऊन ये. जान्हवी मनात म्हणते, जा जान्हवी, या राक्षसासाठी कॉफी घेऊन ये आणि त्याला दे, नाहीतर तो तुझ्यासोबत काय करेल हे मला माहीत नाही आणि मी सध्या त्याच्यासोबत काहीच करू शकत नाही. पण राघव सिंग, तुम्ही कोणाशी पंगा घेतला हे तुम्हाला माहीत नाही. बघा मी तुमच्यासोबत काय करते. त्यानंतर ती तिच्या ओठांवर एक राक्षसी हसू आणते आणि राघवच्या केबिनमधून निघून जाते. तिच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून राघव स्वतःशीच विचार करतो, या रानमांजराच्या मनात नक्कीच काहीतरी चालू असेल. आता ती मला त्रास देण्यासाठी काहीतरी करेल. पण मी पण बघतो किती वेळ तू माझ्यासमोर उभी राहू शकशील. त्यानंतर तो हसायला लागतो आणि त्याची राहिलेली कामे करू लागतो. जान्हवी राघवसाठी कॉफी बनवत असताना तिला खूप राग येत असतो, पण काही क्षणातच तिच्या मनात एक कल्पना येते आणि तिच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य उमटते.
नंतर जान्हवी कॉफी बनवते आणि राघवच्या केबिनमध्ये आणते आणि तिने रगसपणे राघवला कॉफीचा कप देत म्हणाली, सर कॉफी. राघव आधी कॉफीकडे बघतो, मग जान्हवीकडे बघतो आणि त्याला काहीतरी चुकतंय असं वाटतं. पण तरीही तो डोकं हलवतो आणि कॉफीचा घोट घेतो. कॉफीचा घोट घेताच तो त्याच्या तोंडातून कॉफी थुंकतो. त्यामुळे कॉफीचे शिंतोडे टेबलावर आणि त्याच्या कपड्यांवर पडतात. राघव जान्हवीला ओरडून विचारतो की हे काय आहे आणि जान्हवी ही अगदी निरागसपणे बोलते, सर ही कॉफी आहे, काय झालं? राघव चिडून म्हणाला, कॉफी? कॉफी एवढी कडू असते का? तर जान्हवी निरागसपणे बोलते, सर तुम्हीच मला ब्लॅक कॉफी आणायला सांगितले होते. जान्हवीला पाहून राघव दात चावत बोलतो, मिस जान्हवी तुम्हाला कॉफी कशी बनवायची हे माहीत नाही का? नंतर जान्हवी तिचे दात चावत आणि डोळे बारीक करून हळूहळू राघवच्या डोळ्यात बघत बोलली, आणि तुम्हाला वाटत नाही की तुम्ही खूप उडत आहात? मी आजपर्यंत किचनमध्ये काहीही काम केलं नाही. तिला तुम्ही कॉफी बनवायला कशी काय सांगता? जान्हवी नुसती स्वतःमध्ये मग्न होऊन बोलत होती. पण तिच्या अशा बोलण्याने राघवची अवस्था बिकट होत आहे याची तिला कल्पना नव्हती. कारण जसजसे जान्हवी राघवला सांगत होती तशी ती राघवच्या चेहऱ्यावर वाकत होती. त्यामुळे त्यांचे चेहरे अगदीच समोर होते आणि त्यांच्या ओठांमध्ये फक्त वाऱ्याची झुळूक इतपतच अंतर होते. जान्हवीला जेव्हा समजते की ती राघव व रागवत त्याच्या किती जवळ आली आहे तेव्हा ती त्याच्यापासून दूर जायला लागते. पण तेव्हाच राघवने त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवले आणि तिला स्वतःकडे खेचले. आणि यावेळी त्याच्या ओठांवर एक राक्षसी हास्य होते जे जान्हवीला चिडवायला पुरेसे होते. राघव जान्हवीशी अतिशय मोहक आवाजात बोलतो, हा तर मिस वर्मा काय म्हणत होतीस? जान्हवी राघवच्या चुंबकीय आवाजात हरवलेली असते. पण पुढच्या क्षणी तिला खूप राग येतो, कारण राघवने तिचे ओठ जोरात चावले होते. कारण जान्हवीचे गुलाबी ओठ राघवच्या आतली आग पेटवत होते. कारण जेव्हापासून जान्हवी राघववर रागवत होती तेव्हापासून त्याचे ओठ फडफडत होते तिला किस करायला. जान्हवीने राघवला धक्का देताच राघव पुन्हा शुद्धीवर येतो. पण पुढच्या क्षणी तो जान्हवीला चिडवण्यासाठी हसायला लागतो. जान्हवी पुन्हा राघवपासून दूर जाऊ लागते, ज्यामुळे राघवची जान्हवीच्या कमरेवरची पकड अधिक घट्ट होते. कारण जान्हवीने त्याच्यापासून दूर जावे असे त्याला वाटत नव्हते. जान्हवीबद्दल त्याच्या मनात वेगळीच भावना होती. कुठे दुसरी मुलगी त्याच्यासोबत असे वागली असती तर त्याने तिच्यासोबत काय केले असते हे राघवला माहीत नाही. पण जान्हवी त्या सर्व मुलींपेक्षा पूर्णपणे वेगळी होती, जी राघवच्या मनात स्वतःबद्दल वेगळी भावना आणत होती. राघव आपले ओठ जान्हवीच्या ओठांजवळ घेऊन त्याच्या चुंबकीय आवाजात बोलतो, हा मग मिस वर्मा काय बोलत होत्या? जान्हवीला राघवचा मादक आवाज ऐकू येतो तेव्हा ती ही राघवच्या आवाजात हरवून जाऊ लागते. याचा फायदा घेत राघव जान्हवीच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो आणि तिला किस करू लागतो. राघव तिला किस करतो तेव्हा जान्हवी गोठते. राघव तिला कधी किस करायला लागतो हे तिला कळतही नाही. पण शुद्धीवर आल्यावर ती राघवला स्वतःपासून दूर ढकलायला लागते. पण जान्हवीचे छोटे हात राघवला हलवू शकत नाहीत. राघवने जान्हवीचे हात आपल्या हातांनी पकडून जान्हवीला किस केले. राघव तिच्यापासून दूर जात नसल्याचे पाहून जान्हवीने राघवच्या खालच्या ओठांवर दात घट्ट चावले. त्यामुळे राघव क्षणभर थांबतो. पण दुसऱ्या क्षणी तो पुन्हा जान्हवीला किस करू लागतो. जान्हवी पुन्हा राघवच्या ओठांना जोरात चावते. त्यामुळे राघव जान्हवीपासून दूर जातो आणि जेव्हा तो आपला एक अंगठा ओठांवर चोळतो आणि तिथून रक्त येत असल्याचे पाहतो तेव्हा तो आपल्या ओठांवर जीभ फिरू लागतो. जणू काही तो जान्हवीला चिडवण्यासाठी हे करत आहे. आणि ते तसेच असते. त्यामुळे जान्हवीला चिडचिड होते आणि ती राघवकडे डोळे बारीक करून पाहते आणि त्याची कॉलर धरून त्याला स्वतःकडे ओढते आणि म्हणते, हे तू काय करत होतास? तुझी हिंमत कशी झाली मला किस करण्याची? राघव ही जान्हवीशी मोठ्या ॲटिट्यूडने बोलतो, मी काय केलं? त्या दिवशी तूच मला जबरदस्ती किस केलंस. मी तर फक्त त्याचा बदला घेतला. जान्हवी राघवचे म्हणणे ऐकते आणि तिला त्या हॉटेलमध्ये राघवला किस केल्याचे आठवते, जे आठवून ती घाबरते आणि इकडे तिकडे बघू लागते. तिला पाहून राघव हसायला लागतो. जान्हवी राघवची कॉलर सोडते आणि घाबरून बोलते, ठीक आहे, आता हिस्सा बरोबर झाला आहे. आतापासून तू माझ्या जवळ आलास तर तू विचार कर मी तुझ्याबरोबर काय करेल. राघवकडे बोट दाखवत ती हे सगळं सांगत होती. राघव जेव्हा तिचं बोट पाहतो तेव्हा त्याच्या मनात मस्ती सुचते आणि तो तिचे बोट त्याच्या ओठांमध्ये घेऊन हलकेच चावतो. त्यामुळे जान्हवीच्या तोंडातून उसासा बाहेर पडतो. जान्हवी तिच्या बोटाकडे पाहत डोळे विस्फारते. पण केबिनमध्ये दुसरे कुणीतरी होते जे जान्हवी आणि राघवकडे डोळे आणि तोंड उघडे ठेवून फक्त बघत होतं. जेव्हा राघव आणि जान्हवी दोघांना दिसले की त्यांच्याशिवाय केबिनमध्ये आणखी कुणीतरी आहे तेव्हा दोघेही केबिनच्या दाराकडे मागे वळून पाहतात. तेव्हा त्यांचे डोळे बारीक होतात. कारण केबिनच्या दारात राकेश उभा होता. खरं तर जेव्हा राकेश राघवला इन्फॉर्म करायला येतो
की त्याच्या मीटिंगची वेळ झाली आहे तेव्हा केबिनमधले दृश्य पाहून त्याला धक्का बसतो. त्याचे तोंड उघडे पडते आणि त्याचे डोळे मोठे होतात, कारण राघव आणि जान्हवी किस करत होते. जान्हवी राघवकडे एकटक पाहते आणि ती हळू चालत राकेश जवळ येते आणि तिने हातानेच राकेशचे तोंड बंद केले आणि ती त्याला म्हणते, तोंड बंद ठेव, नाही तर माशी तोंडात जाईल. जान्हवीचे बोलणे ऐकून राकेश पटकन तोंड बंद करतो. तर इकडे राघवला खूप हसू येते, पण तो पटकन त्याच्या हसण्यावर नियंत्रण ठेवतो. राकेश फक्त जान्हवीकडे आश्चर्यचकित डोळ्यांनी पाहत होता. जान्हवी डोळे मिचकावत राकेशकडे पाहते आणि मग तिच्या चेहऱ्यावर सैतानी हसू घेऊन राघवला म्हणते की सर, तुम्हाला अजून कॉफी हवी आहे का? असे बोलल्याने राघव जान्हवीकडे पाहतो आणि तोंड दुसरीकडे वळवून बोलतो, मिस जान्हवी, मला वाटतं तू तुझ्या केबिनमध्ये जा, कारण तू आता तुझं काम कर. राघवचे बोलणे ऐकून जान्हवी हसायला लागते. जान्हवी निघेपर्यंत राकेश जान्हवीकडे फक्त बघत असतो आणि जान्हवी तिच्या केबिनमध्ये जाते तेव्हा राकेश राघवकडे टकलावून पाहत असतो की तू कधीच सुधारू शकत नाहीस. राघव हसत हसत राकेशला म्हणतो, मला सुधारायचे आहे, पण मी काय करू? माझे हृदय माझे ऐकतच नाही. हृदयावर हात ठेवून आणि ओठांवर हसू घेऊन तू हे सर्व सांगतो. राघवचे बोलणे ऐकून राकेशला राग येतो आणि तो नकारार्थी डोके हलवतो. राकेश चिडून राघवला म्हणतो, मीटिंगची वेळ झाली आहे. राघव राकेश सोबत मीटिंगला जातो. मीटिंग 2 तास चालते. त्यानंतर राघव आणि राकेश दोघीही मीटिंग रूममधून निघून राघवच्या केबिनमध्ये जातात. राघव त्याच्या केबिनमध्ये त्याच्या गुप्त खोलीत जातो आणि फ्रेश होतो. त्यानंतर येऊन सोफ्यावर बसतो आणि डोळे मिटून सोफ्यावर डोकं टेकवतो. त्याच्या मनात बरंच काही चालू होतं, पण ते शोधणे कठीण होतं. राकेशने राघवला अव्यक्तपणे बसलेले पाहिले आणि पुढे काय करायचे ते विचारले. तर त्याचे बोलणे ऐकून राघव त्याच्याकडे पाहतो आणि छताकडे बघत हसायला लागतो. एखाद्याची वाईट वेळ येणार असल्याचे त्याचे हसणे खूपच भीतीदायक होते. राघव छताकडे बघत राकेशला घरी जायची व्यवस्था करायला सांगतो. त्यानंतर राकेश ड्रायव्हरला फोन करतो आणि गाडी तयार ठेवायला सांगतो. राकेश आणि राघव केबिनमधून बाहेर पडणार इतक्यात राघव थेट जान्हवीशी टक्कर घेतो, कारण जान्हवीच्या हातात अनेक फाईल्स होत्या ज्या राघवनेच जान्हवीला सर्व फाईल तपासण्यासाठी त्रास देण्यासाठी दिल्या होत्या. दोघेही एकमेकांवर आदळताच सर्व फाईल्स खाली पडतात आणि जान्हवी पण पडणार होती, पण तेव्हा राघवने तिला कमरेला पकडले, पण चुकून दोघेही खाली पडतात. राघव खाली होता आणि जान्हवी त्याच्यावर पडली होती. चुकून त्यांचे ओठ एकमेकांवर आदळतात. जेव्हा जान्हवीला कळते तेव्हा ती राघवच्या छातीवर हात ठेवून उभी राहते, पण चुकून ती पुन्हा राघववर पडते. त्यामुळे राघव जान्हवीच्या सौंदर्यात हरवून जातो. तो मनातच बोलतो की कोणी इतकं निरागस आणि इतकं सुंदर कसं असू शकतो. तो जान्हवीच्या चेहऱ्यात इतका हरवून जातो की तो पुन्हा तिला कधी किस करायला लागतो हे त्यालाही कळत नाही. राघवच्या या कृतीने जान्हवी शॉक होते, पण ती पटकन स्वतःला सोडवण्यासाठी त्याच्या छातीवर मारायला लागते. पण राघवला जान्हवीच्या छोट्या हातांनी काहीच होत नाही. तो स्वतःचे समाधान होईपर्यंत फक्त किस घेत राहतो. जेव्हा त्याला कळते की जान्हवीला श्वास घेता येत नाही, त्यानंतर तो जान्हवीला सोडतो. जान्हवी पटकन त्याच्यावरून उभी राहते आणि तिच्या हाताने तिचे ओठ पुसत राघवकडे पाहते आणि मनातल्या मनात त्याला शिव्या घालू लागते. तिला तसं पाहून राघवला हसायला येते आणि त्यानंतर जान्हवी तिथून पाय आपटत निघून जाते आणि निघताना ती राघवकडे पाहते आणि म्हणते, निर्लज्ज माणूस, मी तुला सोडणार नाही. राघव तिच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि टेडी स्माईल देतो आणि तिला फ्लाइंग किस देतो, ज्यामुळे जान्हवी अजूनच जास्त चिडते. जान्हवीला फ्लाइंग किस दिल्यानंतर राघव हसायला लागतो. राकेश फक्त जान्हवी आणि राघवकडे बघत असतो. त्याच्या मनात एक विचार येतो. तो राघवकडे जातो आणि विचारतो, तुला काय झालंय? ज्या मुलाला मुलींशी बोलणे आवडत नव्हते, मुली त्याच्याशी उद्धटपणे बोलायच्या, तू त्या मुलींना ठिकाणी लावायचा. माझ्या माहितीप्रमाणे मी आजपर्यंत त्या मुलींबद्दल काहीही ऐकले नाही. राकेशचे बोलणे ऐकून राघव हसतो, पण काहीच बोलत नाही. यानंतर राकेश राघववर चिडतो आणि म्हणतो, मला सांग, तू जान्हवीशी असे का बोलतोस जसे तुला ती आवडते? राघव त्याच्याकडे बघत हसतो आणि म्हणतो की काही नाही, ती एक लहान मुलगी आहे. त्यानंतर तो पुन्हा म्हणतो की आपण जायचं. त्यावर राकेशनेही होकारार्थी मान हलवली. दोघे निघून गेल्यावर एका खांबाच्या मागून एक मुलगा बाहेर आला, ज्याच्या हातात फोन होता. त्याने आपल्या फोनमध्ये राघव, जान्हवी आणि राकेशचे व्हिडिओ आणि बोलणे रेकॉर्ड केले होते. मग तो कोणाला तरी कॉल करतो आणि म्हणतो की बॉस, तुमच्यासाठी एक मसालेदार बातमी आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने काहीतरी बोलले जाते. मग ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीचे ऐकून हसायला लागते आणि त्याच्या फोनवरून कुणाला तरी व्हिडिओ पाठवते. पुढील भाग लवकरच.
नमस्कार मंडळी, कथा आवडत असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.